नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, राज्यातील त्या 27 जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% विम्याचं वाटप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% विम्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्या 27 जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे। मग त्या 27 जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। हेक्टरी किती रुपये कोण्या पिकासाठी येणार आहेत, याचबरोबर कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण की 27 जिल्ह्याची माहिती आहे, सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा नंबर येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। तर मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। मित्रांनो, मी तुम्हाला आता संपूर्ण महसूल मंडळ यादी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो 27 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा आहे अकोला। आणि मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळामध्ये अग्रिमची अधिसूचना काढलेली होती। त्याच्यापैकी मित्रांनो अकोला जिल्ह्यातील 48 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम विचार केला तर अवकाळी अनुदान 2,44,000 शेतकऱ्यांना 332 कोटी रुपये वाटप केलं। त्याच्या अगोदर अतिवृष्टीसुद्धा वाटप केलं। आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास 48 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केला। त्यानंतर जे काही केंद्रीय समिती असते त्यांनी पाहणी केली, दुष्काळाची कबुली दिली। त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 48 महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचा पीक विम्याचं वितरण होणार आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे अमरावती। आणि अमरावती जिल्ह्यातील 91 महसूल मंडळामध्ये सुद्धा हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत पीक विम्याचं वितरण होण्याची एक मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। सोयाबीन आणि कापूस आणि तूर या 3 पिकाचा पीक विमा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विमा म्हणून वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव। आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी फक्त 30 महसूल मंडळामध्ये सोयाबीन, कापूस आणि तुरीचा उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळापैकी 51 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे। ज्यामध्ये 2,63,964 शेतकऱ्यांना 206 कोटी अवकाळी निधी मंजूर केला। परंतु दुष्काळामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे। त्यामुळे दुष्काळामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचमध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर। आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 12 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील 3, जळगाव जिल्ह्यातील 68 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन, तूर आणि मूग, सोयाबीन, तूर आणि जे काही कापूस आहे त्या पिकाचा पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित 75% पीक विमा म्हणून येणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील एकूण 42 महसूल मंडळापैकी जवळपास 17 महसूल मंडळे दुष्काळी जाहीर केले। परंतु जालना जिल्ह्यातील एकंदरीत 5 तालुक्यामध्ये हे दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे। जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान वाटप सुरू आहे। त्यामुळे मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सरसकट मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा जास्तीत जास्त 100% भेटण्याची शक्यता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे। कारण की जालना जिल्हा गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून घोषित केलेला आहे। तशा प्रकारे जालना जिल्ह्यामध्ये हे वाटप सुद्धा सुरू
आहे, शेतकऱ्यांची केवायसी करणे सुरू आहे. त्यामुळे जालना जिल्हा हा 100% पीक विमा मिळण्याच्या शक्यतेमध्ये आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील 28 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करून राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदानसुद्धा काही भागामध्ये वाटप सुरू आहे. याचबरोबर आता पीक विम्याचं वाटपसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे. पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील 13 महसूल मंडळांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळापैकी 21 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विम्याचं वितरण होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील 51 महसूल मंडळांचा समावेश राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण जवळपास भरपूर महसूल मंडळे आहेत, परंतु त्यापैकी 39 महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार असल्याची एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये कापूस, सोयाबीन आणि तुरीचा पीक वाटप होणार आहे आणि काही महसूल मंडळामध्ये 75% पीक विम्याचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील 3 तालुक्याच्या व्यतिरिक्त 40 महसूल मंडळामध्ये सुद्धा आता उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे होणार आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील 3 तालुके आता दुष्काळी अनुदानासाठी वाटप सुरू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळामध्ये आता उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होईल एक अशी शक्यता आहे, कारण की बीड जिल्ह्यातील 54 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 81 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील 1 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 90पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत, परंतु त्यापैकी 18 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला. याच्या अगोदर लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जी काय 25% अग्रिमची अधिसूचना 60 महसूल मंडळामध्ये काढली, त्यापैकी 60 महसूल मंडळापैकी 45 महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप होईल अशी एक मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे वर्धा आणि वर्धा जिल्ह्यातील 12 महसूल मंडळांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील 44 महसूल मंडळे आहेत. सांगली जिल्ह्यातील 36 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील 65 महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 46 महसूल मंडळे आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, एकंदरीत राज्यातील या 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करून काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये मित्रांनो आता ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विम्याचं वाटप हे होणार आहे, कारण की ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे, त्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे. कारण की मित्रांनो, दुष्काळ घोषित झालेला आहे, गंभीर मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आहे आणि त्यामुळे जे काही जिल्ह्यांची अंतिम आणेवारी आहे, उंबरठा उत्पादन असेल किंवा पोस्ट हार्वेस्टचा डाटा असेल की पीक कापणी पश्चात जे काही नुकसान असेल त्या आधारावर मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळत असतो आणि हे सर्व डेटा जो आहे शासनाकडून विमा कंपन्यांकडे गेलेला आहे आणि संपूर्ण अनुदान निश्चित करून याची वाटपाची सुद्धा प्रक्रिया काही जिल्ह्यामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि आता या राज्यातील या 27 जिल्ह्यामध्ये 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून 75% पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. परंतु एक अशी शक्यता आहे की ज्या भागामध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे, जे महसूल मंडळे दुष्काळी अनुदानासाठी मंजूर आहेत किंवा ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विम्याचं वाटप होईल अशी एक शक्यता आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पीक विमा वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद.